की 2-2 वर्षात येतात निघून जातात, 3 वर्ष येतात कार्यकाल संपवतात आणि निघून जातात. अरे इथे आम्ही 15-15, 16-16 वर्ष काम करणारी लोक आहेत, तुम्ही आम्हाला कंत्राटी कामगार म्हणताय, आमच्या प्रश्नाची अवहेलना करताय, तुम्ही बंकस करताय आमचे विरोध बनवलाय. आम्ही सातत्याने तुमच्याकडे येतोय. आमचे मूलभूत प्रश्न आहेत जे आमच्या अधिकाराचे 3-3 वेळा तुम्हाला पारितोषिक मिळतं, तुम्हाला लाज वाटत नाही. तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेला प्रथम क्रमांक आमच्यामुळे मिळतो, तुम्हाला लाज वाटत नाही. जर आमचा प्रश्न येतो, आमच्या पगाराचा प्रश्न येतो, तेव्हा तुमचं कुठे जाते, तुमची नैतिकता कुठे जाते. आज हे रंगाबिल्ला अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त आणि त्यांच्या आकाला आम्हाला सांगलंय की या रंगाबिल्लांना की आज कामगारांच्या हिताच्या गोष्टी जर करणार नसाल तर हे आंदोलन यापुढे उग्र होणार आहे. तुमच्या समक्ष आणि तुमच्या गावाने सांगतो की इथं कुठलीच तडजोड होणार नाही. जोपर्यंत आमचा निर्णय होणार नाही, आमचा निर्णय तुम्ही घेणार नाही, तोपर्यंत आमची लढाई अशी असणार आहे. या रंगाबिल्लांना आम्हाला सांगायचंय, या अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांना सांगायचंय की तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका. जर 12-12 वर्ष आम्ही संयम पाळत असू तर तुमच्या आमच्या संयमाचा बांध तुटलेला आहे. आज ही निर्णायक लढाई असणार आहे आणि आमचा अधिकार आणि आमचा हक्क घेऊन जाणार आहे. आमच्या अधिकारांसाठी आम्हाला कुठल्याही तराला जावं लागलं तर आम्ही करणार आहे. कारण का आम्ही इथले मालक आहोत, आम्ही लोनमजूर नाही आहोत. आमच्या कामाने आणि आमच्या कष्टाने रोड बनलेले आहेत, ते सडक बनलेले आहेत, सुविधा आलेल्या आहेत. या सुविधांसाठी जर आम्ही काम केलं तर आमचा अधिकार आमचा पगार वाढवण्याचा, आम्हाला समान काम समान वेतन मिळण्याचा, आणि जर तो मिळत नसेल तर आम्हाला तो मिळवण्याचा अधिकार आहे आणि तो कसा मिळवायचा तेही आम्हाला माहित आहे. तुमच्या जोरावर बंधूंनी तुमच्या अधिकाराच्या हक्काचा आणि तुमचा पगार हा मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. आदरणीय किशोरजी देशमुख आणि राजेसाहेब निघाले यांनी एक संकल्प केला होता, इथले जीवनमान, इथल्या कामगारांचं जीवनमान हे सुकर करायचं आहे. यांना सोयी सुविधा उपलब्ध राहिली पाहिजे, यांची मुलं चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये गेली पाहिजे, ते चांगल्या इमारतीत राहायला गेली पाहिजे. ही जी स्वप्न आहे, त्या स्वप्नाला पानं पुसायचं काम ही आयुक्त